सोमनाथ स्वाभिमान पर्व 1000 वर्षांचा संघर्ष आणि विजयाचा गौरव. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली शौर्य यात्रा संपन्न. विशेष प्रतिनिधी 11 जानेवारी 2026 भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेचे केंद्र असलेल्या सोमनाथ मंदिराच्या इतिहासातील एक अभूतपूर्व सोहळा आज संपन्न झाला. सन 1026 मध्ये महमूद गजनीने केलेल्या पहिल्या आक्रमणाला 1000 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित सोमनाथ स्वाभिमान पर्वा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य शौर्य यात्रेचे नेतृत्व केले. हे पर्व केवळ आक्रमणांच्या स्मृतींचे नसून 1951 मधील मंदिराच्या आधुनिक पुनर्निर्माणाच्या 75व्या वर्धापन दिनाचा आणि भारताच्या आडव्या श्रद्धेचा उत्सव ठरला आहे. ठळक घडामोडी. शौर्य, श्रद्धा आणि स्वाभिमान. भव्य शौर्य यात्रा. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत निघालेल्या या यात्रेत 108 सुसज्ज घोडे, शेकडो साधू, संत आणि हजारो भाविक सहभागी झाले होते. डमरू निनाद. संपूर्ण परिसरात भगवान शिवाच्या डमरूचा आणि हर हर महादेव च्या जयघोषाचा प्रतिध्वनी ऐकू येत होता, जो सृष्टीच्या शक्ती आणि शांतीचे प्रतीक मानला गेला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. काल रात्री 3000 ड्रोन्सद्वारे आकाशात भगवान शिवाचे तांडव, त्रिशूल आणि सरदार पटेल यांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली, ज्याने उपस्थितांचे डोळे दिपवले. आक्रमक केवळ पादटिप्पणी. सोमनाथ आजही ताटमानेने उभा. मिरवणुकीनंतर जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आक्रमकांच्या मानसिकतेवर आणि भारताच्या प्रतिकारशक्तीवर भाष्य केले. गजनीपासून औरंगजेबपर्यंत अनेक कट्टरपंथीयांना वाटले की त्यांनी तलवारीच्या जोरावर सोमनाथ नष्ट केले. मात्र आज आक्रमक इतिहासात केवळ पादटिप्पणी, फुटनोट्स म्हणून उरले आहेत. तर सोमनाथ आजही जगासमोर ताटमानेने उभे आहे. हे मंदिर केवळ दगड विटांचे नसून आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची आणि भारताच्या अजय स्वाभिमानाची गाथा आहे. सोमनाथ स्वाभिमान पर्वातील मुख्य आकर्षणे. अखंड नामजप. 72 तास सतत चाललेला ओमकार मंत्राचा जप. शौर्य यात्रा. 108 घोड्यांसह काढलेली औपचारिक मिरवणूक. ड्रोन शो. 3000 ड्रोन्सचा वापर करून साकारलेला ऐतिहासिक प्रवास. ट्रस्ट बैठक. भाविकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांच्या अपग्रेडचा आढावा. ऐतिहासिक वारसा आणि भविष्यातील संकल्प. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी या यात्रेला राष्ट्रीय चेतनेचा अमर उद्घोष असे संबोधले. या सोहळ्याद्वारे भारताने आपल्या सभ्यतेचा इतिहास आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी पाहिलेले सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे स्वप्न पुन्हा एकदा जगासमोर मांडले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांतील हे सर्वात मोठे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आयोजन मानले जात असून यातून विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.